नमस्कार, मी प्रथमेश राणे, हेल्थ कोच राणे या मराठी फिटनेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. व्हे प्रोटीन घेणे कितपत सेफ आहे, व्हे प्रोटीनचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, किंवा व्हे प्रोटीन घेतल्याने तुमची किडनी खराब होईल का, यांसारखे अनेक प्रश्न तुम्हाला सुद्धा भेडसावत असतील. आणि याच कारणामुळे जर तुम्ही व्हे प्रोटीन घेणे टाळत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल व्हे प्रोटीन घेणे कितपत सेफ आहे. सर्वप्रथम ही गोष्ट समजून घ्या की दुधामध्ये दोन प्रकारचे प्रोटीन असतात, एक म्हणजे कॅसेन आणि दुसरे म्हणजे व्हे. आता या दोन्ही प्रोटीनमध्ये एसेन्शियल अमायनो ॲसिड्स हे मुबलक प्रमाणात असतात आणि यामुळे त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन असे सुद्धा म्हटले जाते. व्हे प्रोटीनमध्ये असलेले ल्युसीन हे एसेन्शियल अमायनो ॲसिड मसल प्रोटीन सिंथेसिससाठी महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच मसल बिल्डिंग आणि रिपेअरिंगचे कार्य हे जलद होते. आता हे व्हे प्रोटीन तयार कसे होते याची प्रक्रिया सर्वप्रथम जाणून घ्या. सर्वप्रथम गायींच्या उत्कृष्ट प्रजातीची निवड केली जाते, तसेच त्या गायी निरोगी आहेत की नाही याची सुद्धा तपासणी होते. या गायींना चांगल्या क्वालिटीचे फूड दिले जाते आणि यांचे जे फार्म्स असतात हे शहरातील दूषित वातावरणापासून शक्यतो दूरच असतात, जेणेकरून गायींच्या प्रकृतीवरती शहरी प्रदूषणाचा फारसा परिणाम होणार नाही. गायींपासून मिळालेल्या या दुधात काही हानिकारक बॅक्टेरिया असतात, त्यामुळे त्याला पाश्चरायझेशनच्या प्रक्रियेमधून जावे लागते. दुधावर जर उपचार केले नाही तर त्यात काही हानिकारक बॅक्टेरिया तसेच राहतात, जे मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पाश्चरायझेशन दरम्यान दूध त्याच्या उकळत्या बिंदूपर्यंत म्हणजे 70 ते 80 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत उकळले जाते आणि त्यानंतर तात्काळ 4 डिग्री सेल्सिअस तापमानावर थंड केले जाते. थंड दूध नंतर मोठ्या रेफ्रिजरेटेड टँकरमधून जवळच असलेल्या चीज निर्मिती सुविधा प्रक्रियेमध्ये नेतात. शक्यतो चीज निर्मिती प्लांट्स हे फार्मच्या जवळपासच स्थित असतात. पाश्चरायझेशन नंतर मिळालेल्या दुधात 20% व्हे आणि 80% कॅसिन असते. आता मात्र खरी क्रिया सुरू होते. पाश्चराइज केलेल्या दुधामधून व्हे हे कॅसिनपासून वेगळे करण्यासाठी एन्झाईमचा वापर केल्यामुळे दुधातून कॅसिन प्रोटीन म्हणजेच घट्ट पदार्थ वेगळा होतो आणि याचाच वापर पनीर किंवा चीज तयार करण्यासाठी केला जातो व जो पाण्यासारखा पातळ पदार्थ उरतो हेच असते ते व्हे प्रोटीन. परंतु यामध्ये अजूनही चरबी, कार्बोहायड्रेट्स, पाणी आणि इतर खनिजे असतात व ते काढून टाकण्यासाठी द्रव असलेले व्हे शुद्धीकरणासाठी पुढे पाठवले जाते. ही एक काटेकोरपणे केली जाणारी प्रक्रिया आहे. यामध्ये भरपूर मशिनरीज देखील समाविष्ट असतात. द्रवरूपी व्हे प्रोटीन उत्पादन संयंत्रात पाठवले जाते, जिथे ते विशेष सिरॅमिक फिल्टर असलेल्या स्टेनलेस स्टील टर्बाईन्सच्या मोठ्या जाळ्यात ताबडतोब लोड केले जातात. संपूर्ण प्रक्रिया नैसर्गिक व थंड वातावरण ठेवून केली जाते. या प्रक्रियेमधून द्रव व्हेपासून फॅट आणि लॅक्टोज वेगळे केले जातात. शेवटी फक्त व्हे प्रोटीन उरते. आता हे व्हे प्रोटीन जे अजूनही द्रव रूपात आहे ते एका ड्रायरमध्ये पाठवतात, ज्यामध्ये पाणी सुकवण्यासाठी आणि द्रवपासून पावडर फॉर्ममध्ये वेगळे करण्यासाठी गरम आणि थंड दोन्ही हवा प्रेझेंट असते. पावडरमध्ये सुमारे 90% व्हेचे प्रमाण असू शकते. ही प्रक्रिया व्हेमधील पोषक तत्वे कमी न होण्यास प्राधान्य देते. आता जे हे व्हे प्रोटीन मिळालेले आहे त्याच्या प्युरिटीसाठी लॅब टेस्ट केली जाते. त्याचे काळजीपूर्वक परीक्षण करून त्यामध्ये फ्लेवर्स ॲड केले जातात, तसेच त्याची मिक्सेबिलिटीसुद्धा चेक केली जाते. अशा प्रकारे व्हे प्रोटीन हे सर्व प्रकारे टेस्ट झाल्यानंतर व त्याची क्वालिटी चेक केल्यानंतर ते हवाबंद डब्यात सील्ड केले जाते आणि त्यानंतरच हे व्हे प्रोटीन तुमच्यापर्यंत मार्केटमध्ये विक्रीसाठी आणले जाते. आता तुम्हीच मला सांगा, दुधापासून तयार झालेले किंवा दुधाचाच एक भाग असलेले व्हे प्रोटीन तुमच्यासाठी कशा प्रकारे हानिकारक ठरू शकते. आता मी जी तुम्हाला प्रोसेस सांगितली की व्हे प्रोटीन कशापासून तयार होते, तर त्याबद्दल तुमच्या मनात असलेली शंका की व्हे प्रोटीनमध्ये नक्की असते तरी काय, ती दूर झाली असेल. त्यामुळे तुम्ही आता निसंकोचपणे व्हे प्रोटीन कन्झ्युम करू शकता. जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल किंवा पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे असे मित्रमैत्रीण असतील ज्यांना अजूनसुद्धा माहीत नसेल की व्हे प्रोटीन हे नक्की आहे तरी काय, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल व्हे प्रोटीन हे कसे तयार होते. तुम्हाला जर एखाद्या टॉपिकवरती परिपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही तो टॉपिक कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. धन्यवाद.